विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणी हलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी ज्ञानदेवा चरणी ज्ञानदेवा चरणी मस्तकासो दीनरजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगासी उपकार तारी येले नारी नर महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु ये गिरा अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख विठाला क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा आपल्याला सावधान करणारा काळापासून कसं सावधान राहिलं पाहिजे वरचा येणारा काळ आपला मिळालेला काळ वरचा काळ यायच्या आतमध्ये कसा विचारामध्ये घालवला पाहिजे याचा सुंदर विचार प्रतिपादन करणारा प्रसिद्ध असा हा तुकोबारांचा अभंग आपण निवडलेला आहे। या अभंगाचं गोड चिंतन आपण 12:15 साडेबारा वाजेपर्यंत पाहणार आहोत। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या पानेगाव नावाच्या गावी गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं कैलासवासी बाळकृष्ण म्हणजे बापूसाहेब राजाराम पाटील जंगले यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव सूरज बाळकृष्ण जंगले आहेत त्यांची मुलगी सौभाग्यवती पूजा भाऊ रमेश राजाराम जंगले आणि दुसरे भाऊ शिवाजीराव राजाराम जंगले असा मोठा परिवार या वडिलांच्या नंतर आहे आणि त्या बापूसाहेबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या मुलांनी मुलींनी भावांनी सगळ्या नातवंडांनी किंबहुना सगळ्या जंगले पाटील परिवारानं या ठिकाणी आपल्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी या उद्देशातून पुण्यकर्म नामस्मरण हरिकथा चिंतन तर्पण पिंडदान सगळ्या गोष्टी अवलंब करण्याचा मानस आपल्या मनामध्ये धरला आणि त्याद्वारे आजचं हे कीर्तन समापन करण्याचा सुयोग आहे। अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे। आपल्या भागातील सगळी ही प्रसिद्ध गायक वादक मंडळी त्याच्यामध्ये आमचे मित्र सागर महाराज आहेत मृदंग वाजवायला निलेश महाराज आहेत गोड जोडी आहे फार छान वाजवतायत दोघेही अतिशय सुंदर आहेत। सागर महाराज टेमक निलेश महाराज कडू गायक शशिकांत महाराज शिंदे ज्यांच्या माध्यमातून खरं तर ही सेवा शशिकांत भाऊंनी आमच्या पदरात खूप दिवसा 8 महिन्यापूर्वी तारीख दिली। शशिकांत भाऊ अजून की जी मंडळी आहेत त्यांच्या संबंधातून परमानंद महाराज जाधव आहे
स्वप्नील महाराज तुवर आहेत, चंद्रकांत महाराज जाधव आहेत, प्रकाश महाराज वाघुले आहेत, भागवत महाराज टेकाळे आहेत, अमोल महाराज जगताप आदी करून या भागातील सगळी गुणीजन मंडळी पेटी वादक गोड आहेत, छान त्यांचा हात आहे. माझ्या संगतीमध्ये आमचे गणेश महाराज आदी करून आपण सगळे गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार संप्रदायाचं नेवासा तालुका आणि राहुरी तालुका या दोनही तालुक्यामध्ये एक उच्चांग भक्तीचा अगदी योग आणणारी आपण सगळी मंडळी या लाईनची गुणीजन, या लाईनची गुणीजन, चोपदार भालदार विनेकरी सगळ्या महाराज मंडळीला कोटी कोटी वंदन करतो. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि या कुटुंबाला सुखदुःखामध्ये प्रेम करणारी आपण सगळी गावकरी मंडळी सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आमराई नावाचं हे त्यांचं हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण थाटामाटामध्ये झालं पाहिजे. धर्मशास्त्र सांगतं तर्पणही करावं, पिंडदानही करावं. ज्या दिवशी वडील गेले त्या दिवसापासून ते आजच्या विधीपर्यंत एक एक दिवशी एक एक पिंडदान द्यावा. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 3, 2, तिसऱ्या दिवशी 3 अशी दशक्रिया विधीपर्यंत 10 पिंडदान दिले पाहिजे. 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12, 14 दिवसापर्यंत विधी करावा. प्रत्येक महिन्याला वडिलाच्या नावाने पितृदेवता जीव घालावी आणि एका वर्षानं ज्या तिथीला वडील गेले त्या तिथीला दुपारी 12, 12:30 वाजेपर्यंत दुपारपर्यंत भजन, नामसंकीर्तन, यज्ञ करावा आणि आपल्या वडिलांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करावी. असा शुद्ध हेतू मुलाच्या मनामध्ये असला पाहिजे. ते संस्कारी मुलं करत असतात. अगदी या सूरज दादा असेल, पूजाताई असेल, या दोनही दाम्पत्याला या मुलाला जन्म देणारी अगदी ही बापूसाहेब नावाची वडील फार गोड दिसत होते. गोड त्यांचा चेहरा, कष्ट करून या मुलांना घडवलं. चांगला हॉटेलचा व्यवसाय, शेती सांभाळली आणि कष्टातून या परिवाराला साथ देत असताना त्यांचे 2 बंधू अजून आहेत. एकत्रीकरणामध्ये भावाचा विचार घेऊन अगदी छान जीवन जगता जगता मागच्या वर्षी 60 वर्षाचं त्यांचं आयुष्य असताना या कुटुंबाला ते सोडून गेले. त्यानिमित्तानं 60 आज बेलाची झाडं, 60 हनुमान चालीसा त्यांच्या वयाप्रमाणे आपण वाटण्याचा निर्धार केलाय. म्हणजे आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरिये त्यांच्या निमित्तानं सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हारी कथा, सदा नाम घोष करू हारी कथा, सदा नाम घोष करू हारी कथा. तेने सदा चित्ता समाधान बोला, सदा संबंधानं सदा नाम घोष करू हारी कथा. त्या संबंधानं केलं पाहिजे, नामघोष केला पाहिजे. हरिकथा बसा भाग्यवंत या करंजगावकर ऐका ऐका काय त्या संबंधानं भजन व्हावं, त्या संबंधानं नामस्मरण व्हावं, त्या संबंधानं हरिकथा घडावी आणि त्या संबंधातून भक्तिमय वातावरण करून आपल्या वडिलांना देवाच्या पायाजवळ समर्पित होण्याचा मार्ग या परिवाराने निवडलेला आहे. म्हणून कर्मकांडही केलं, तर्पणही केलं प्रामाणिक मंत्र उच्चारानं आणि इथं आपल्याला हरिभक्तीचाही सोहळा अनुभवायला मिळतोय. म्हणजे अगदी मुलांना, आमच्या बंधू राजांना, या सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो. जे शशिकांत भाऊ यांनी ही सेवा आमच्या पदरामध्ये घातली, गोड गळ्याचे गायक आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी आता आमची भाग्यवंत आली, सगळ्या मंडळीला कोटी कोटी वंदन करतो.
प्रतिष्ठित मान्यवर अगदी उत्कर्ष ज्यांनी साधलेला आहे सगळे आपण नेवासा तालुका राहुरी तालुका या दोनही भागातून आलेली सगळी पै पाहुणे मंडळी सिस्टीम चांगली आहे चंद्रगिरी साऊंड सिस्टीम मंडप मांजरी माऊली कृपा मंडप केळापूर छान त्यांनी आवाज दिलाय त्यांनाही धन्यवाद देतो आणि सगळ्यांच्या चरणी साष्टांगपणे पाठ करून आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो येणाऱ्याला येऊ द्या बसण्याला बसू द्या तुम्ही जे ऐकणारे आहेत सर्वांगाची कान करून ऐका विठाला जन्म आणि मृत्यू ही दोन टोक प्रत्येकाच्या जीवनात आहे जन्म ज्याचा झाला त्याला मृत्यू आहे आणि मृत्यू ज्याचा झाला त्याला पुन्हा जन्म आहे उपजेते नाशी नाशिले ते पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा बहु थोरा ओळस यागे किती जन्म झाला फेरा किती जन्म झाला फेरा जन्म म्हटलं की मृत्यू आहे आणि मृत्यू झाला की जन्म म्हटलं जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळालं नदीच्या अलीकडचा काठ जन्म आहे नदीच्या मुळाचा पलीकडचा काठ मुळाजवळ आहे मुळा अलीकडचा काठ जन्म पलीकडचा काठ मृत्यू आहे पण मधलं जे आयुष्य पाणी नावाचं ते फार चांगलं जगलं पाहिजे उपकारात जगलं पाहिजे भजनामध्ये जगलं पाहिजे आपला काळ भजनामध्ये गेला पाहिजे आपला काळ कोणाचं तरी चांगलं करण्यात गेला पाहिजे मिळालेलं आयुष्य काय बरबाद करण्यासाठी नाही मग औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण काळ भजनामध्ये घालवला पाहिजे जन्म त्याच्यासाठी नाही मिळाला टाइमपास म्हणून मजा म्हणून कोणाचा तरी टोप्या आपल्या डोक्यात घालायला आणि आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालायला जन्म नाही नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश नका करू नाश आयुष्याचा आयुष्य बरोबर आयुष्य संधीच्या सोन्यामध्ये घालवलं पाहिजे संधीचा कोळसाच माणसं करतात फार वाईट झालं आमचे महाराज पाठामध्ये एक उदाहरण सांगायचे जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिकायला असताना वैकुंठवासी वैद्य बाबा फार गोड सांगायचे आणि पूर्वीच्या काळात पूर्वीचे राजे शिकारीला जायचे आताही जातात पण आताचे राजे जरा आपल्यात भांडण लावतात माळी माझा कुंभी माझा धनगर त्याला भांडण लावणार झाले मोकळे ते आले निवडून ते झाले बॉस आपण त्याला भांडणं करीत बसले आमचे येडे लोक भांडत बसतात आपण नाही भांडायचं पूर्वीचे राजे तसे नव्हते ते सगळ्या समाजाला धरून चालायचे आणि शिकारीला जायचे राजे होते ते क्षत्रिय होते एक राजा शिकारीसाठी गेला अरण्यात लक्ष द्या उदाहरण कळालं म्हणजे अभंग कळेल उदाहरण दृष्टांत सिद्धांतासाठी असतात फार गोड कथा तो राजा गेला शिकारीला त्यानं बाण लावला क्षत्रिय होता आणि पूर्वीच्या काळातले जे राजे असायचे बोलताना विकू कमी राहते म्हणताना त्यानं असा बाण लावला सगळं लक्ष बाणाकडे होतं क्षत्रिय म्हटलं की त्याचं लक्ष बाणाकडे असलं पाहिजे त्या द्रोणाचार्यानं भीम
अर्जुन, नकुल, सहदेव, दुर्योधन, कौरव, पांडवाची परीक्षा घेतली होती. आपल्याला शाळेमध्ये धडा होता बघा. परीक्षा अशी घेतली की आंब्याच्या झाडाला वर पोपट बांधला वरच्या फांदीला, आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की आपल्याला पोपटाचा डोळा उडवायचा. बाणन स्वप्नील महाराज पोपटाचा डोळा उडवायचा म्हटल्यावर प्रत्येकाला जवळ घ्यायचे ते द्रोणाचार्य आणि विचारायचे, नकुला पोपटाचा डोळा उडवायचा आंब्याच्या झाडाला बांधलेल्या, वरती काय काय दिसतंय तुला? नकुल म्हणला, झाड दिसतंय, पानं दिसतात, फांद्या दिसतात, पोपट दिसतोय, डोळा दिसतोय. भीमाला विचारलं, तुझं कसं काय रे? भीम तर अर्धाडच होता. तो म्हटलं, मला मुळापासून सगळं दिसतंय, झाडं दिसतंय, पानं दिसतात, सगळं दिसतंय. धर्मराजा तुला? मला पण सगळं दिसतंय. दुर्योधना तुला? मला पण सगळं दिसतंय. विकर्णा तुला? सगळ्याला विचारलं, सगळ्यांनी तेच सांगितलं. अर्जुनाला विचारलं, अर्जुना वरती काय दिसतंय? अर्जुन म्हटला, फक्त पोपटाचा डोळा दिसतो. याला क्षत्रिय म्हणायचं. क्षत्रिय माणसाला त्याचं ध्येय दिसत असते, शिकार दिसत असते. तसा तो राजा बाण लावला होता. त्यानं त्याचं दुर्भाग्य असं की बाण लावता लावता त्याचा पाय एका विषारी नागावर पडला आणि विषारी नागानं फणा काढला. नागाला काय माहिती राजा आहे का साप, महाराज आहे का कीर्तनकार आहे का, कोणी गायक आहे, कोणी राजा, सापाला काय करायचं? नागानं फणा काढला. आता नागाला वाटलं माझ्या चपटीवर कोणतरी पाय दिला, नागानं फणा काढला आणि राजा आपला त्याचा त्या धुंदीत उभा आहे. तेवढ्यात एक आपल्या गावातला लोहार पाणेगावचा तिकडे गेलता लाकडं तोडायला. त्याचं काम बिचारं लाकडं तोडायचं. त्यानं पाहिलं खांद्यावरती मुळी आपल्या, आणि राजा शिकार करतोय, नागानं फणा काढलाय. राजाला माहिती नाही, ठाऊक नाही, राजाचा पाय शेपटीवर पडलाय, नागानं फणा काढलाय. जर कदाचित नाग राजाच्या पायाला चावला तर राजा मरून जाईल, आपल्या राज्याचं मोठं नुकसान होईल. फार गोड आहे का बरं, फार लक्ष देऊन आहे. त्या लोहारानं खांद्यावरची लाकडाची मुळी दाणकून खाली टाकली, धावतच गेला. विषारी नाग आपल्या हातामध्ये घेतला, राजाला ढकलून दिलं. राजाचा नियम चुकला. राजानं पाहिलं, कुणाची ताकद झाली मला लोटायची, नियम चुकला माझा, क्षत्रिय धर्म निभावता आला नाही. पाहिलं तर एक विषारी नाग मला चावणार होता. या कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवला. पुढे राहतो तुमच्याच राज्यात, काय काम करतो? काय लाकडं तोडतो. काय करतो या लाकडाचं? घरी घेऊन जातो. काय करतो? काय वाळवतो, त्याला चांगलं चुलीमध्ये घालतो, कोळशे तयार करतो. राहुरीला, नेवाशाला, भेंड्याला, खाली श्रीरामपूरला 2-4 तालुक्याच्या ठिकाणी 5 रुपये 20 रुपये किलोनं कोळशे विकतो. मी लोहार आहे. अरे वा, माझा जीव वाचवला राजे. स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली, विषारी नाग हातामध्ये घेऊन माझा जीव वाचवला. बस माझ्या रथात. राजा खुश झाला. राजाने लोहाराला रथामध्ये बसवलं. रथ राज्यामध्ये आला. प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे या. या लोहारानं माझा जीव वाचवला, याला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका. काय द्या? 5 एकर चंदनाची बाग. डाळिंबाची नाही, मोसंबीची नाही. कशाची द्यायची? चंदनाची नाही. आता लावलेली देऊ नका, जी तयार झालेली विकायला ती द्या. राजा बोलेन दल हाली. राजा म्हटलं लगेच सही झाली. 7-12 नावावर झालं. 1 एकर मध्ये 1 कोटी रुपयाचं चंदन येत सरासरीने. 1 एकर मध्ये 1 कोटीचं. राजाने किती दिली? 5 एकर म्हणजे किती झाले? तुम्हाला हिशोब येतो ना? 5 कोटी रुपये झाले. म्हणजे लाकडं तोडणारा लोहार काही क्षणामध्ये राजाने श्रीमंत केला. 2-3 वर्ष गेले. राजाला वाटलं मी गावातल्या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग दिली, मोठा बंगला बांधला असेल, भारीतली गाडी घेतली असेल, चांगल्या शाळेत पोरं, पैसे आल्यावर याच्या पलीकडे तुम्ही काही करू शकत. भारीतली गाडी घेऊ शकता, चांगलं घर बांधू शकता, भारीतले कपडे घालू शकता. याच्या पलीकडे पैसे भाजी चोरून खाता येत नाही. अजून तरी नाही. कितीही श्रीमंत अंबानी लग्न करू शकतो पोराचं, पण भाजी भाकरच वाढावी लागते. पुरी भाजीची जेवायला, श्रीखंडचे. अजून काही नोटा भाजी चोरून खाताना कोणी दिसलं नाही आणि मरेपर्यंत दिसणार पण नाही. म्हणजे काय? तुम्हाला फक्त मजा करता येईल, हाऊस करता येईल, पैसे मिळवता येतील, तुम्हाला घर बांधता येईल. याच्या पलीकडे नोटाचा काही उपयोग होत नाही. तसं राजाला वाटलं असं मोठं झालं असेल म्हणून राजा एक दिवस रथाची स्वारी करता करता चालला होता, तर चौकामध्येच लोहार कोळशे पाडताना दिसला आणि राजाला नवल वाटलं. राजा खाली उतरला. लोहारानं राजाला पाहिलं, मुजरा केला आणि राजा म्हटले, का रे लोहारा, अजून इथंच कोळशे तयार करतो का? म्हटलं मग काय करू? अरे म्हटलं मी तुला गेल्या 2 वर्षापूर्वी बाग दिली होती,
म्हटले हो, त्याच्यामुळे तर कल्याण झालं. म्हटले माझं काय कल्याण झालं? काही म्हटलं आपली पहिली भेट होती ना, पहिली भेट तिथं मला रोज लाकडं तोडायला जावं लागायचं. सकाळी गेलं की संध्याकाळीच यायचो, एकच टायमिंगचं जेवण भेटायचं. तुम्ही बाग दिल्यापासून एवढ्या लांब जात नाही, गावातल्या त्या बागेत जातो, 5-6 लाकडं रोज तोडून आणतो, चुलीमध्ये घालतो आणि गावातच 4 रुपये किलोनं कोळशे विकून टाकतो. वाह, किती विकली म्हटले बाग? सगळी विकली म्हटले, आता काही शिल्लक नाही राहील. अरे वा, जाळ्यापुरतं आजचं हे काय, आज जाळ्यापुरतं तुम्ही आले म्हणून एवढं राहिलं. म्हटलं एक काम कर, म्हटले एवढं राहिलेलं लाकूड समोरच्या व्यापाऱ्याकडे घेऊन जा, त्याला म्हणावं राजानं पाठवलं, कितीला घेतो. धावतच गेला. त्या लोहारानं त्या व्यापाऱ्यानं वाज घेतला आणि वाज घेतल्यावर व्यापारी म्हटला, हे लोहारा तुझ्याकडे कुठून आलंय? म्हटलं काय झालं? म्हणजे एवढ्याच तुकड्याचे 10,000 रुपये देतो, असे जर अजून असतील तर भरपूर घेऊन ये, कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच लाकडाचा तुकडा 10,000 आलाय तर 3 वर्षात असे तुकडे करून कोळशे करून सगळी बाग मी विकून टाकली. नक्कीच गड्या ही कोट्यावधी रुपयाची बाग होती, पण मला फक्त 350 रुपये मिळाले. आतापर्यंत सगळी बाग मी जाळून टाकली. उदाहरण संपलं. आता नीट ऐका, उदाहरण संपलं. आता पुढचं ऐका. 5 कोटी रुपयात मिळणार नाही अशी सुंदर बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. जी बाग आहे ना, ही बाग ही मिळत नाही. याच्यातला आट्टम मिळत नाही. आट्टम कान नावाचा मिळत नाही, नाक नावाचा मिळत नाही, डोळा नावाचा मिळत नाही, हातातली शिर भेटत नाही, पाय गेला पाय भेटत नाही, हाताचं बोट मोडलं बोट भेटत नाही. 5 कोटी नाही, मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे एक क्षण, अर्ध क्षण नरदे. एक क्षण काय ना अर्ध क्षण काय, अर्थ तोच आहे. एक क्षण सुद्धा यमराजा थांबत नाही. 50 एकर जरी तुम्ही स्पेशल बाग दिली बा, 50 एकर यमराजा तुला राहू दे, तरी एक क्षण सुद्धा यमराजा थांबत नाही. एवढी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून आपण या बागेचा कोळसाच केला. महाराज कोळसा करू नका. कोळसा करण्यासाठी नाही, सोनं करण्यासाठी आहे. कथा माझी घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. नका करू नाश आयुष्याचा. मग काय केलं पाहिजे? हरी भजनाविन काळ घालवू नको, हरी भजनाविन काळ घालवू नको, हरी भजनाविन काळ घालवू नको, हरी भजनाविन काळ घालवू नको. सापा बिवणी बाबा, पुरीच्या सापा बिवणी बाबा, सापा बिवणी बाबा, पुरीच्या सापा बिवणी बाबा. वेदिनाई जीवा शिवा, वेदिनाई जीवा शिवा, वेदिनाई जीवा शिवा, वेदिनाई जीवा शिवा. हरी नाम बाबा नको, हरी भजना विन गाय घालवू 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 नको. गोड शब्द आहे. दोरीच्या सापा भिवून बाबा, दोरीच्या सापा भिवून बाबा, भेटणारी जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको, हरी भजना विन काळ घालवू नको, हरी भजना विन काळ घालवू नको. आपला काळ व्यर्थ घालू नका. काळ सारा वाचिंत,
गोड शब्द आहे ते. काळ सारावा चिंतने, काळ सारावा एकांतवासी, काळ सारावा गंगा स्नानी, काळ सारावा प्रदक्षिणा तुळशीच्या. आमच्या गावात एक आई आहे, तिला आता बाळ झालं आणि गर्भामध्ये बाळ असताना ती माय, धोंडराई गाव आहे माझं गेवराई तालुक्यात, पहिल्या महिन्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत फक्त तुळशीला प्रदक्षिणा घातली. तेवढंच काम करायचे. हातामध्ये ज्ञानेश्वरी, तुळशीला प्रदक्षिणा घालायची. आता तिला बाळ जन्माला आलं. ऐका, 2 वर्षाचं झालं बाळ, ते बाळ बोलायला लागलं महाराज. 2-3 वर्षाचं बोलायला लागलं आणि बोलल्यावर ते मुखातून हरिपाठ म्हणतंय महाराज. काय आश्चर्य महाराज, अदृश्य फळ आहे महाराज. तुम्ही त्या आळंदीला आता तुम्ही पाहिलं असेल, एका बाळाचा सन्मान केला बघा मंदिरात. 9 वर्षाचं पोर आहे, फक्त ज्ञानेश्वरी मुप्पाट आहे त्याची, मुप्पाट ज्ञानेश्वरी, मुखोद्गत. का माहितीये का, गर्भामध्ये असताना त्या आईनं 108 पारायण केली ज्ञानेश्वरी. आमची आई मोबाईल पाहते महाराज, मालिका पाहते, मग पोरग मालिकाच पाहणार, पिक्चरच पाहणार महाराज. असंच होणार आहे. विनंती असेल प्रदक्षिणा तुळशीच्या. माऊलीची एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये आठवली म्हणून सांगतो. माऊली म्हटले, लोक तुळशीच्या झाडाला लांबून सुद्धा पाहत नाही आणि तेच लोक द्राक्षाच्या झाडाला चांगलं द्राक्षा यावा म्हणून त्या मुळाला दूध घालतात. दूध तुमच्याकडे माहिती नाही मला, पण नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात माझी लय कीर्तन असतात. तिकडं लय द्राक्षाची पिकं आहे, पेट्याची पेट्या पाठवतात लोक. दक्षिण आफ्रिकेला, इंग्लंडला, साऊथ आफ्रिका, तिकडं द्राक्ष जातात भारी. मी त्यांना म्हटलं, एवढे कस काय तुमचे द्राक्ष भारी येतात? माऊलीची ओळी बरं का. तुळशीची या झाडा जो दुरोणीनं घापे शिंतोडा, द्राक्षाची या झाडा दुधची घाली, तो काय करतो म्हणे, 1-1 लिटर द्राक्षाच्या मुळाला दूध घालतात लोक. का? दाना भरावा, त्याचं ते मस्त यावं, पैसे मिळावे, दुसरा काय हेतू नाही, नोटा मिळाव्या म्हणून द्राक्षाच्या झाडाला दूध घालणारी माणसं आहेत. पण तीच माणसं तुळशीच्या झाडाला शिंतोडा सुद्धा शिंपत नाहीत. माऊली म्हटले, त्याचं कारण का, त्याला जिवंत पैसे दिसतात, अदृश्य तुळशीच्या झाडाच्या प्रदक्षिणाचं फळ दिसत नाही. तसंच अदृश्य फळ आहे महाराज, ते अदृश्य फार देते महाराज. किती सुंदर सांगितलं आपल्याला. हा एवढा अभंग शिकला तर फार झालं महाराज. सध्या तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जा बरं का, डॉक्टरकडे तुम्ही गेले ना, कानामध्ये मशीन घातलं त्याने, एकदा तुमची छाती तपासली, तुम्हाला एकदा ब्लड प्रेशर तपासलं, पोटातून रक्त काढून शुगर तपासली, डॉक्टर तुम्हाला सध्या फक्त एकच सांगतो, कमी जेवा भरपूर चाला. 350 शुगर निघाली मला. चेक केली, उगाच चेक केली, काही गरज नसताना केली. जशी चेक केली तशी 360 निघाली. अरे डॉक्टर म्हटले, महाराज 1 कीर्तन कमी करावं लागेल, आता सकाळचे कीर्तन बंद करा आणि पाठ उठून चाला. आता कसं काय करावं, लोक काय ऐकत नाही. कीर्तन तर रोज 2-2 आहेत, 25 मे पर्यंत गेलेले आहेत. ऐका, सकाळी चाला आणि कमी जेवा. हे एवढंच सांगायचे 1000 रुपये घेतले बघा डॉक्टर. आणि हे आमच्या तुकाराम महाराजांनी फुकट सांगितलं, युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, नसावी निद्रा, नसावी बहुनिद्रा, नसावी बहुभाषण. लय बोलू नका, लय झोपू नका, लय खाऊ नका. किती सोपं आहे महाराज. आपला काळ व्यायामामध्ये घालवा, आपला काळ चिंतनात घालवा, आपला काळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. चिंतनात घालवा काळ. नेमकं माणसं काळ पापामध्ये घालवतात. ऐका, संतांनी आपल्याला कुठं जाग केलंय, संतांनी आपल्याला कोणता विचार दिलाय. तुम्हाला अभंगाच्या पहिल्या चरणाकडे नेत असताना मला सांगायचंय, तुमचा काळ भगवत चिंतनात घालवा. काळ जर पापामध्ये घालवत असाल तर काळ मग बदला घेतो, काळ बदला घेतो. काळ आता थांबत नाही. ते पूर्वी नियम होता, नरकात बदला आणि स्वर्गात तिथं बदला, आणि ते आता इथंच बदला. आता देवानं नियम बदलला, इथंच बदला आता. ऐका मी तुम्हाला सांगतो कथा. 100 पोरं होती धृतराष्ट्राला. 100 किती पोरं होती? 100 पोरांचा बाप होता धृतराष्ट्र. ऐका, सम्राट होता. नुसता महाराष्ट्राचा राजा नाही, नुसता तालुक्याचा जिल्ह्याचा नाही, दिल्लीचं तख्त त्या काळातला सम्राट. अफगाणिस्तान पर्यंत राज्य होतं, बांगलादेश, चीन सगळं आपल्यातच होतं. तेवढ्या सम्राट तो होता, जो म्हणेल ते घडायचा आदेश होता त्याच्या हातात. 100 पोरं जन्माला आली
आणि 100ची 100 पोरं पापी निघाली बघ. माऊलींनी वर्णन केलं. पुत्रस्नेही मोहितो, ज्ञानेश्वरीमध्ये उभी आली पहिल्याच अध्यायात. पुत्रस्नेहामध्ये मोहित झाला. माणसानं पुत्राच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे बरं. पाप जर करत असेल ना पोरगा, तर बापानं बांधून आणलं पाहिजे. ध्यानात ठेवा, हे बाप मारत नाही त्यामुळे पोर आता हरणं सुद्धा सहन करत नाही. या हायवेला सध्या जर हरणं वाजवला ना तुम्ही, तर पोरग बाजूला सरकत नाही, तुमच्या गाडीकडे पाहतास. काय काय अरे बाबा आम्हाला जायचं, तू बाजूला होय बाबा, तू मधात उभा आहे, लय घाई आहे का म्हणतो तुम्हाला. काय अवघड आहे ना मा. त्याचं कारण काय, बापानं पोरगा हाणला नाही ना मा. बापानं पोरगा हाणला पाहिजे, गुरुनं शाळेत हाणला पाहिजे, तेव्हा त्या पोरामध्ये सहनशीलता येते. मी पैठणला शिकायला गेलो, शिकून आलो, पळून यायचो, पळून आलो की बाप हाणायचा आणि वापस गेलो की महाराज हाणायचा. महाराज ठोकून काढायचा आणि बाप हाणायचा. परिणाम सिस्टीम लागू नाही लागू, कधी कधी तुमच्यासारखे गायक वादक नाही भेटू, मी कीर्तन करतो म्हणजे करतो, ते सहन झालं ना महाराज. तुम्हाला पुन्हा मार खाल्ला की पोरं सहन करतात. विनंती असेल, सध्या बंद झालं महाराज. गुरुजी आता छडी नाही, त्याच्या हातात मारत नाही, त्यामुळे ती सहनशीलता राहिली नाही. माय बापाचे शब्द पोरांना आता सहन होत नाही. एखादा शब्द बाप बोलला ना, पोरगा आत्महत्या करतो महाराज. ते आमच्या गेवराई तालुक्यात तलवाडा नावाचं गाव आहे, तिथं एका पोरानं आता आत्महत्या केली, 12वीच्या पोरानं. का? रम्मी खेळला महाराज. काही गरज आहे का? रम्मी खेळला मोबाईल मध्ये, आणि रम्मी खेळल्यावर 15 लाख रुपये गेले. बापानं मारला. आता बाप मारणार नाही तर काय, कष्टाचे पैसे गेले हो. पोरीचं लग्न राहिलंय, पैसे गेले, बापानं मारलं तर पोरानं आत्महत्या केली. एकुलता एक पोरगा गेला. अर्थ असा आहे की आता तुम्ही लहानपणापासून त्याला जागर आहे. तुम्ही पुत्राच्या मोहामध्ये अडकू नका, नुसते कीर्तन ऐकू नका, कीर्तन घरी घेऊन जा. विनंती असेल, पुत्राच्या स्नेहामध्ये धृतराष्ट्र अडकला, ऐका रे पाणेगावकर, सगळ्या गावानं घरी घेऊन जा. बापूसाहेबांच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन ऐकताय, एवढी सुंदर कथा, एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित करताय, एवढा छान कीर्तन चाललंय, शिकून जा कीर्तन घरी. संतांनी आपल्याला कोणत्या विचारात जागर राहायला सांगितलं, संतांनी आपल्याला कोणता विचार करायला लावलाय. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना कथा सांगतोय, 100 पोरं जन्माला आली, पापी निघाली. बाप सुद्धा पापामध्ये सहभागी झाला. हो, स्वतःची सून दरबारात आणली, थांबू शकत होता धृतराष्ट्र, थांबवलं नाही. ऐका रे, 5 गावं मागितली, 5 गावं दिली नाही. दूध खेळायला प्रवृत्त केलं. हे सगळं पाप घडत गेलं. दुर्योधन पाप करायचा आणि बाप त्याच्या पापामध्ये सहभागी व्हायचा. पुत्रस्नेही मोहितू, धृतराष्ट्र पाप करत गेला. परिणाम युद्ध झालं. 100ची 100 पोरं मेली बघ. 100ची 100 पोरं मेली. रोज कानावर बातमी यायची, आज विकर्ण मेला, आज दुःशासन मेला, आज दुर्योधन मेला, सागर बाबा, रोज कानावर बातमी यायची. 100ची 100 पोरं मेली. गादीहून पाय उतार झाला. ऐका रे दादांनो, आणि पाय उतार झाल्यावर एका रूम मध्ये राहायचा. जसं आपण एखाद्याला जेवण देतो का, तसं त्याला जेवण यायचं. आणि तो जेवायला बसला, गदाधारी भीम असा खांद्यावर गदा घेऊनच यायचा. आणि काकानं तोंडात घास घातला की त्याला एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायचं. किती बेकार काळ आहे बघा. एक काळात सगळ्याला आदेश देणारा राजा, भाकर खाताना पोरगा मेला कसा याची कहाणी ऐकायला लागलं. पाप करू नका गड्या. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. पाप करू नका. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. आमच्या बीड जिल्ह्यात मस्साजोग नावाच्या गावाला एका सरपंचाला मारलं गेलं. का मारलं, कुणी मारलं ते भाग वेगळा आहे, पण त्याच्या अंगाची कातडी काढली हो लोकांनी महाराज. त्याच्या डोळ्याला लायटरने जाळलं. इतके कसे निर्दयी लोक असतील महाराज. असं कसा माणूस असू शकतो बुवा, एखाद्याच्या अंगाची कातडी काढू, काय कशी दया आली नसेल. बन सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. सदाचार तुम अपना सके तो
दुराचार मत कब अपनाना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना। कशासाठी शिकवतोय? काळ आपला पापामध्ये घालू नका। अर्धी मन ऐकले तुम्ही, भगवान देताय तो छप्पर फाड़ के देताय। काय म्हणतात लोक? भगवान देताय तो छप्पर फाड़ के देताय। पुढचा ऐका, लेताय तो चमडी उधड़ के देताय। देऊन पाहतो तुम्हाला। तुम्ही जर त्याचा दुरुपयोग केला, पापात घालवलं, लोभात घालवलं, स्वार्थात घालवलं, कुणाचा तरी वाईट करण्यात घालवलं, तुमची कातडी सोडून घेतो। काळजीच करू नका, त्याला काळ म्हणतात व संत म्हणतात। पापामध्ये काळ घालू नका, पुण्यामध्ये काळ घालवा। वरचा काळ यायच्या आधी तुमचा काळ चिंतनामध्ये घालवा। याच्यासाठी विचार करा। अभंगाचं पहिलं चरण करावा विचार, चलो चलाहाती करावा विचार, चलो चलाहाती करावा विचार, चलो चलाहाती करावा विचार, चलो चलिहाती करावा विचार, चलो चलिहाती चाल लावली शशी भाऊ गोड
हो क्षणोक्षणी हाची कोणता हा हा काळ पापामध्ये घालू नका, काळ धृतराष्ट्रासारखा घालू नका, क्षणोक्षणी हाची करावा विचार कोणता धृतराष्ट्रासारखं नको. 22 वर्षाचं आयुष्य ज्ञानोबा आहे. 22 फक्त 22 कळत पण नाही कधी गेलं आपलं. 22 वर्षाचं आयुष्य मिळालं. ऐका, वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. महाराज काय भाग्यवान तालुका आहे तुमचा. नेवासा तालुका म्हणजे आशिया खंडातला 1 नंबरचा चांगला. त्याचं कारण का, आमच्या अध्यात्मातला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ नेवाशाला तयार झाला. पैस खांबाला पाठ लावली माऊलीनं आणि ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमते प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश व तेत वर्ण वपू निर्दोष मिरवितासे. आता सगळी ज्ञानेश्वरी आपल्या माहितीच आपल्याला, पण आपल्या मुलांकडून माझ्या बहिणींना या आयाला विनंती आहे, आपल्या मुलांकडून कमीत कमी दिवसाला 50 ओव्या वाचून. 50 फार कमी वेळ लागतो. तुमचा पोरगा सकाळी कपडे घालून शाळेचा तयार झाला, गंध लावता लावता तुम्ही चपातीचा डबा भरेपर्यंत तेवढ्या वेळात 50 ओव्या वाचून होतात. तेवढ्या जर तुम्ही तुमच्या पोरांकडून वाचून घेतल्या ना, काय होईल. ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी. हे भिंत चालवली हा चमत्कार नाही माऊलीच. रेडा बोलवला हा चमत्कार नाही, तो झालाय, तो होऊन गेलाय. आता आपल्यासाठी चमत्कार आहे ज्ञानेश्वरी. आता आपण ती वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. आपण ती वाचली पाहिजे. तुम्ही जर तुमच्या पोरांना ती वाचायला लावली 10 ओव्या 20 ओव्या 12वा अध्याय 9वा अध्याय तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढं वाचत राहा. ज्ञान मिळतं, पोरगा प्रगल्भ होतो, तुम्हाला म्हातारपणात सांभाळील, व्यवहारातलं तर फळच मिळेल पण परमार्थातला देव होईल. महाराज देव ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो अखंड वदनी व देतो. मी 1997-96 साली आळंदीला शिकायला गेलो. आमच्या वडिलांनी मला काढून दिलं. त्या काळात काढून द्यायचे बाप. आता पोरं काढून दिली जात नाही. लय खोडकर होतो म्हणून काढून दिलं. पूर्वीचे बाप काढून द्यायचे पण एवढे थांबायचं नाही म्हणायचे गाणं. आणि जेवढे काढून दिले ते चांगले महाराज झाले बाप बरं का. काढून दिलं. आणि 1996 त्या काळात फार अवघड परिस्थिती होती. आळंदीला गेलो, राहायचं कुठं माहितीच नाही महाराज. आळंदीमध्ये एक संस्था होती सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था, आणि तिथं आमचे गुरुवर्य वैकुंठवासी जयराम बाबा असायचे. लय कडक महात्मा होता. नारायणगिरी बाबा पाहिले तुम्ही. नारायणगिरी महाराजासारखा कडक महात्मा. कुणाला शिव्या द्यायचे, खासदार असू नाही तर मंत्री असू. ते काय आपल्यासारखे तर पैसे घेत नाही, ओरिजिनल होते, रुपयाला हात लावत नव्हते. ओरिजिनल महात्मा. एखाद्याचं चुकलं तर मंदिरात ब्राह्मणाला शिव्या द्यायचे. मंदिरात ताकद असेल. मंदिरात जर ब्राह्मणाची पूजा चुकली ना, घोडे लावायचे, ब्राह्मणाला भेट नव्हते महाराज. ओरिजिनल महात्मा. आणि त्यांच्याकडे आम्ही गेलो बरं राहायला. नवीनच गेलो, 4-5 दिवस तर भीतीच वाटायला लागली जायची. गेलो, दर्शन घेतलं. कुठून आला? बीड जिल्ह्यातून आलो. म्हटलं गेवराई तालुक्यातून. बरं 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 घेते ज्ञानेश्वरी. घेतो गाथा. गाथाचे 100 अभंग वाचायचे, ज्ञानेश्वरीच्या 1000 ओव्या वाचायचे. तवाच खायला भेटायचे. काय गुरुजी होते. आता गुरुजीने पैसे दिले की गुरुजी सगळं विसरून. तसं नका, तसला गुरुजी करू नका. आपल्या पोराला तसल्या गुरुजीकडे टाकू नका. ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्याकडे टाका, अभंग पाठ करणाऱ्याकडे टाका. कोणत्या गुरुजीकडे पोरं टाकीत मायबापाशी मायबापाचा लय राग येतो मला. चांगल्या गुरुजीकडे टाका, म्हणजे तुमचे पोरं तयार होतील, अभ्यास करतील, ग्रंथ तयार होतील, अभ्यास करतील, समाजाला चांगलं ज्ञान देतील, प्रबोधन होईल, त्याचा उद्धार होईल. अशा गुरुकडे टाका. गुरुजी असं केल्याशिवाय ते जयराम बाबा पाठ करून घेत नव्हते. नेमकं एक दिवस काय झालं ऐका. त्यांची प्रदक्षिणा असायची पाठ, आणि प्रदक्षिणाला गेलं की काखेमध्ये ज्ञानेश्वरी ठेवायची अशी काखेमध्ये, आणि ते ज्ञानेश्वरी घेऊन त्यांच्या पाठीमागे पोरं चालायचे. एक दिवस माझा नंबर आला, काखेत ज्ञानेश्वरी होती ऐका. आणि असं चालत असताना ते हजेरी मारुतीपाशी एक 65 वर्षाचा 65 ते 70 वर्षाचा म्हातारा महाराजांच्या पाया पडला. आणि महाराजांना म्हटलं, बाबा पोरानं मला घरातून काढून दिलंय, मी कुठं राहू. तर महाराजांनी काखेतली ज्ञानेश्वरी काढली. ऐका बरं, सत्य घटना आहे. आणि बाबाच्या हातात दिली त्या म्हाताऱ्याच्या. आणि त्याला म्हटलं, ए बाबा ही ज्ञानेश्वरी घे, माऊलीच्या मंदिरात जा, आजानुक्षा खाली बस, माऊली तुझी व्यवस्था करते. म्हातारं ज्ञानेश्वरी घेऊन निघाल, पुन्हा वापस आला. आणि बाबांना म्हटलं, महाराज मला लिहिता वाचता येत नाही, मी शाळेत गेलो नाही, कशी वाचू. काय करू नको म्हटले, अक्षराहून पक्ष असे बोट फिरव, नुसते बोट फिरव. आणि बोट फिरवलं की ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, मुक्ताबाई की जय, नुसतं असा जय जयकार कर, तुला जे येतं ते म्हण.
पण अक्षरान बोट फिरव. 65 वर्षाच्या म्हाताऱ्यानं विश्वास ठेवला. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे. आणि मग म्हातारं आजान वृक्षाखाली 15 वर्ष जगलं. तेवढंच काम करायचं, बोट फिरवायचं आणि माऊली की जय म्हणायचं. चमत्कार ऐका. 15 वर्षानं म्हाताऱ्याच्या ज्ञानेश्वरी मुप्पाट झाली. मंदिरात जर कीर्तन केलं ना तर खालून म्हातार ओव्या सांगायचं. 3ऱ्या अध्यायातली आहे, 6व्या अध्यायातली आहे. चांगल्या चांगल्या कीर्तन करायला. का? ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय ऐसावर ज्ञान होय ज्ञान होय चमत्कार. वयाच्या 16 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी दिली. मी आता ते पांगारकराचं तुकोबारायांचं चरित्र वाचलं. त्याच्यात असं वर्णन आलं 1000 पारायण तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीची केली. महाराज कोणी केली? तुकाराम महाराजांनी 1000 पारायण केली ज्ञानेश्वरीची. आणि मग गाथा मुखातून तयार झाला. महाराज गाथा कधी प्रगट झाला? अगोदर भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी ना. कशासाठी प्रमाणे, कशासाठी चालली आहेत? वयाच्या 22 वर्षामध्ये आपला काळ लोकांच्या उद्धारासाठी घालवला. लोकांना झोळी फाडली तरी माफ केलं, लोकांना भाकरी मिळू दिलं नाही तरी माफ केलं, आंघोळ करू दिलं नाही इंद्राणीला तरी माफ केलं. ऐका रे, उलट ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव 65 आपल्याच भागातून तयार झालेले ग्रंथ येथे. या भागातले तुम्ही आहात. वयाच्या 22 वर्षामध्ये ज्ञानोबा जगाचा उद्धार करण्यासाठी ग्रंथ देतात. आणि वयाचं एवढं आयुष्य मिळून पापामध्ये काळ घालणारा धृतराष्ट्र संत म्हणतात जागे व्हा क्षणोक्षणी हाची करावा विचार. हा विचार करा. काय विचार करा? एका पारड्यात माऊलीला बघा, एका पारड्यामध्ये धृतराष्ट्राला बघा. धृतराष्ट्र बनू नका, ज्ञानोबाराय बना. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. पलीकड जाता येईल का? पलीकडचा काठ गाठता येईल का? जन्म मृत्यू चुकेल का? येरझार चुकेल का? याचा कधीतरी विचार केला पाहिजे. या रामायणामध्ये पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकईनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. तापस वेश विशेष उदास सवदा बरस रामू वनवासी. मी रामकथा करणारा महाराज आहे. इतकी सुंदर गोड रामकथा. अरे रे, युट्यूबला रामकथा माझं नाव टाका, तुम्हाला ऐकायला भेटेल. 2 तास तुम्ही रडले पाहिजे महाराज. एवढी सुंदर रामकथा आहे बघा. शिकली पाहिजे. रामायण शिकण्यासाठी महाराज. या देशातला सगळ्यात पवित्र ग्रंथ रामायण महाराज. भावानं बाबाशी कसं वागावं, मुलाने आईला कसं बोलावं, सासून सुना नवऱ्याला कसं बोलावं, इतका साधा विचार आहे बघ. नवऱ्याला बायकोनं कसं बोलावं हा सुद्धा साधा विचार. ते बघा ना, ते रामायणातली कथा. जानकी म्हणते प्रभू मी तुमच्या बरोबर वनवासात येणार. आणि प्रभू म्हणतात नाही जानकी, आत्ताच तुझं लग्न करून आणलंय, अजून तू पालखीच्या खाली आली नाही, तुझा पाऊल अजून फुलामध्येच आहे. वनवासात काटेत, वनवासात सिंह आहेत, वनवासात वाघ आहे. तू मांजरीला भीते जानकी. तू एका राजाची मुलगी आहे, एका राजाची सून आहे. काय विचार आहे रामायणातला बघा. हो माझ्या सगळ्या बहिणींनी घरी घेऊन जा. तुमचा नवरा संकटात असेल तर त्याची साथ देत चला. रामायण शिकवतो बघा. निरोप कसला माझा गीता, जेथे राघव तेथे सीता. काय बोलताय म्हणे प्रभू तुम्ही. ज्या मार्गी हे
नको रे तसंच राहील. ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुढती. रामायण. ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. आज गंगा भागीरथी ही श्रीमती सुनंदा बाळकृष्ण पाटील जी जंगले पत्नी ना, तिला विचारा सगळ्यात जास्त दुःख त्या आईला असतं. आज तिचा नवरा तिला दिसत नसतो. महाराज इकून येईल का, इकून येईल का, एवढाच विचार करत असते. माझे वडील इथं ऑक्सिजन मध्ये गेले होते 10 वर्षापूर्वी, तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यात. अजूनही माझी आई, आता 55 वर्षाची माझी आई आहे, अजूनही तिला वाटतं माझा मालक येईलच का. आता कुठून येईल महाराज. विठाला विठाला जेथे राघव तेथे सीता. पती पत्नीचं नातं असं असलं पाहिजे. ज्या मार्गी हे चरण चालती, आपला मालक जिथं असेल तिथं तुम्ही राहिलं पाहिजे. त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीत तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. काय नाही रामायणात महाराज, सगळं रामायण सांगता सांगता 2 वाजतील बघा. अर्थ ताकापुरतं आता एवढं थोडस घ्यायचं. रामायण येते महाराज फार गोड. तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. असंच आहे बघा. ज्याला गादी मिळाली होती त्याला 14 वर्षाचा वनवास मिळतो. असंच जीवन आहे. चांगले दिवस आले असे बापू साहेबासारखे वडील राहत नाही. आता चांगलं झालं होतं ना, मुलगा आता सगळं पाहू शकत होता, सगळ्यांचा आधार होता. पण बघा देव असाच आहे, नियती अशीच आहे, काळ असाच आहे. तो कधी येईल आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. बघा आमचे चांगले दिवस आले, खूप कष्ट केले बापानं, आम्हाला शिकायला टाकलं आळंदीला. 10 वर्ष बाप भेटायला आला नाही. आता जरा कुठंतरी बरं झालं तर बाप निघून गेला. असंच आहे बघा. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. ऐका गड्या माझ्या बहिणींनो, माझ्या दादांनो, हे रामायणातलं पद आहे, घरी घेऊन जा. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावर काय लिहिलंय कधीच कुणाला कळत नसतं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. ज्याला गादी मिळते हो तो वनवासात जातो. यालाच तर म्हणतात प्रारब्ध, यालाच तर म्हणतात काळ. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. असंच आहे. आज या घरामध्ये दुःख आहे. आज त्यांना एवढा सुंदर कार्यक्रम करताना आपल्या वडिलांची, आपल्या पतीची, आपल्या घराची आठवण येत असते की आमचा बापू साहेब आता आम्हाला कधीच दिसणार नाही. बघा कसा मला कसा टाकून गेला कसा टाकून गेला. या घरात गेलेला आहे. टाकून
ज्याला गादी मिळाली होती तो आता वनवासात जातो, ज्याचा आनंदाचे दिवस आले होते तो बापूसाहेब या देशाला सोडून जातो. असंच आहे जीवन. आज सगळं घर दुःखी आहे. आज त्यांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्यात. का रामाविन मज चैन पडेना, हे रामाविन मज. आज त्या मुलीला वाटत असतं माझा बाप दिसेल का. आज त्या मुलाला वाटत असतं माझे वडील आता राहिले नाही. माईमध्येच मायबापाला बघावं लागतं. हे रामाविन, हे रामाविन मज चैन पडेना, हे रामाविन, रामाविन, हे रामा, हे रामाविन, रामाविन. ताना विकोद्या गायका पडेना, हे रामाविन, 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 हे रामाविन, भाग्यश्री, भाग्यश्री. चैन पडेना नाही जीवासी आराम, कसा मला राम दुःखी होते. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात जातात. आपले 12 वाजले. तरावया पार भवसिंधू. कोणता विचार करायचा, कोणता संतांनी आपल्याला विचार करायला सांगितला. पहिल्या चरणासाठी आणखीन एक कथा सांगतो. पुढे जायचंय. आता शरयूचा काठ गेला, तमसेचा काठ गेला. आता सगळं रामायण वेळ नाही. आणि आता गंगेचा काठ आला. अयोध्या आता परत गेली. सुमंतला सुद्धा प्रभूनं परत लावलं. द्रोणामध्ये एक वडाचा रुचिक घेतला. तो वडाचा रुचिक केसाला लावला. इतके सुंदर केस प्रभूचे. वनवासी आहेत. सगळा रुचिक लावला. त्याची एक वेणी बनवली. जानकीनं सुद्धा वेणी बनवली. लखनजीनं सुद्धा ती वेणी बनवली. वनवासी आहेत. वलकल म्हणजे वस्त्र नाही बरं, काड्या काड्या. एक जण आमच्या गावात रामायण सांगणारा म्हटला, रामचंद्रानं जटायूचं उपरण्यानं तोंड पुसलं. उपरणं अरे वनवासी आहेत ते. काय लोक वाचत नाहीत, काही नाहीत महाराज. अरे वनवासी होते ते. वलकल अंगामध्ये धारण केली होती. काय उपरणं कुठून येईल तिथे? का ते साखरे महाराज का काय उपरणं घेऊन येईल असं आपल्याला उपरणीत महाराज काय सांगतील. आमच्या गावात एक जण म्हटला, ती गोवी आली. गायीचे गळती लोचन. गोवी रामायणात काय आली? गायीचे गळती लोचन. सांगणारा म्हटला, रामप्रभू वनवासाला निघाली. अर्थ असा होता. आधी अर्थ आहे. अर्थ असा होता, रामप्रभू वनवासाला निघाली तर गायीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. सांगणाऱ्यानं काय सांगितलं ऐका. रामप्रभू वनवासाला निघाली, गायीच्या अंगाची गोचिड चटा चटा गळून पडणार. काही अर्थाविन पोथी वाचून काय काय फायदा महाराज. काही
तसं नका, चांगलं सांगत जा, चांगलं आहे आणि चांगल्याच ऐका, भजन करणाऱ्याचं ऐका, ज्यांनी चिंतन पंगत घालणाऱ्याचं ऐका, लोकाला देणाऱ्याचं ऐका, उगे कोणाचे ऐकू नका महाराज. भले कीर्तनकार टाभरे टाभरे पोरं कीर्तन कराय, कोणी कीर्तन करायला लागेल, तसं नका. त्याचा अभ्यास आहे का, चिंतन आहे का, संस्थेत आहे का, 10-5 चाली येतात का, 10-5 अभंगावर बोलता येतं का, अभ्यास केलाय का, थोडंफार रियाज केलाय, अशा माणसाचं घ्या ना. कोणाची युट्यूबला आपलं 2-3 क्लिप पाहिलं की घेतलेच कीर्तन. अरे तसं नका करू, चांगले घ्या. माझा विरोध नाही कोणाला, पण त्याची क्वालिटी बघा, परीक्षा घ्या, अभ्यास बघा, त्याला बोलता येतंय का, त्याला बापाबद्दल सांगता येतंय का, त्याला रामायणातलं काही माहिती आहे का, ज्ञानेश्वरीच्या 10-5 ओव्या त्याच्या पाठ आहेत का, 10-5 अभंग म्हणताय. काय माणसं मग काही स्वर नाही, काय कळलं स्वर महाराज, अजिबात स्वर नाही तरी कीर्तन, मला फार वाईट वाटतं. अशाने मग आपला संप्रदाय राहणार नाही महाराज. आणि ती जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. आपण सप्ते करणारी मंडळी असाल तर चिकित्सा केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, पाहिलं पाहिजे. चला जाऊ दे लांबे. आणि मग आता ते द्रोणानं लावलं ते सगळं, आणि प्रभू आता वनवासी झाले. आणि आता वनवासात जायचं म्हटल्यावर पलीकडच्या काठाला जायला गंगा लागली ना महाराज. आणि आता गंगेच्या पलीकडच्या तरावया पार भव सिंधू, आता पलीकडच्या काठाला जायचं. पण त्या काळात नितीन गडकरी नसल्यामुळे उड्डाण पुलं नव्हते. आता कुठं उड्डाण पुलंच आहेत महाराज. आता मी त्या पुढे गेलो रे, आपण तिथे मुंबईला अटल सेतूवर गेलो आम्ही 2 जण, आमचा गणेश ड्रायव्हर, आम्ही 2 जण. काय सेतू महाराज, 15 मिनिटातच माणूस पलीकड चालला. समृद्धीला पुलं झाली महाराज. पोरे मला नाशिकला जायला 5 तास लागले, 3 तासातच गेवरा येऊन नाशिक यायला लागले. म्हणजे मी कोणत्या पक्षाचा नाही बरं, नाही तर लगेच तुम्ही म्हणताल महाराज भाजपचा आहे काय, आपलं तसं काही नाही बरं का. मी अपक्ष माणूस आहे, फक्त चांगली कामं केली बिचाऱ्याने. नितीन गडकरी रोड चांगले झाले म्हणून त्यांचं नाव बदललं पाहिजे. नितीन गडकरी सोडून नितीन रोडकरी केलं पाहिजे. रोडकरी, वा काय रोड केले मान. तसं पूर्वी नसायचं, नदीला पूल नसायचे. मग त्या काळात एकच पर्याय, नावाडी आणि नाव, एकच पर्याय. आता मुळेच्या पलीकडच्या काठाला जायचं, नावाडी असायचा आणि नाव असायची. पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला, आणि अलीकडच्या काठाला राम लक्ष्मण सीतामाई उभे. 12 वाजलेत, माझ्याकडे ध्यान द्या. एवढी कथा कळाली की पहिलं चरण कळलं, पहिलं चरण कळलं की माझा प्रवास सुखाचा होईल. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. ऐका पाणीगावकर. आणि पलीकडच्या काठाला नावाडी नावेमध्ये बसलेला, प्रभूनं हाक मारली त्याला, ए नावाडी अलीकडे. आणि तो पलीकडच्या काठचा नावाडी अलीकडच्या काठाला आला. आणि ज्याच्या नावेत बसायचं, ज्याचे नाव पाहिजे, त्याला प्रभूनं हात जोडले बरं. काय जरा नीट ऐका, कोणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडायचा. कळालं? आमदार व्हायचा असेल तरी हात जोडत जा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. लहानपण देगा देवा, हे माझं नाही, हे तुकोबारायांचे, देहूच्या मालकाचं. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा दे. लहान असलं पाहिजे. थोरपणा पराची सांडीजे, माऊलींची ओवी आहे. युत्पत्ती आघवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे. देवाला नाही, जगा माणसाला नम्र व्हा. देवाला हात जोडायच्या आधी माणसाला हात जोडा. काही माणसं एवढे तळटेत महाराज, रामरामच घालत नाहीत, जे हरी करत नाहीत. हो, कधीच कोणाला जे हरी नाही. फार वाईट वाटतं. हात जोडा. हात जोडले की मग तुम्ही खरे मोठे होता. संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज. 2-4 अभंगावर बोलणारा कीर्तनकार नाही, सगळ्या कीर्तनकाराचे बाप. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, पण किती लहान झाले बघा. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. स्वतःला पायाची वाहन म्हणतात. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अर्थ असा आहे बघा, जया अंगी मोठे पण तया यातना कठीण, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहान असलं पाहिजे. प्रभूनं हात जोडले. माझ्याकडे बघा, हे केवट, आम्हाला नाव पाहिजे बाबा तुझी. पलीकडच्या काठाला जायचं रे, नाव लागते रे. मी राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, ही सीता आहे. मग तो केवट म्हटलं नाव पाहिजे होय. म्हटले हो बरोबर आहे. म्हटले नाव पाहिजे, माझा उद्योगच आहे. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडायचे. प्रभू मला तुम्हाला नाव द्यायची नाही. काय काय काय, मला तुम्हाला नाव द्यायची नाही. विश्वातला पहिला व्यक्ती बरं का देवाला नाही म्हणणार. इथं आपण देवाच्या बायकोला नाही म्हणत नाही. इथं लक्ष्मी सहित देवे, आणि तो केवट म्हणतोय मला द्यायची नाही.
कल्पना करा, रामचंद्र त्याला म्हणते तुला माहिती आहे का, एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात, गावागावात भजनं चाललीत, रामकृष्ण हरीचा जप चाललाय, 2,000 किलोमीटर कीर्तनकार फिरतोय रोज, अजून स्वप्नात नाही 1-1 किलोचे टाळ छटाकावर आले, अजून मी पाहिलं नाही, मी आलोय मी, अरे राम आलाय राम, मला नाही म्हणतो तो. केवट म्हटलं तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलो, मला नाव द्यायची नाही, नाव माझी आहे, तुम्ही भिकारी आहेत, मी स्वतंत्र आहे, नाव द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले का द्यायचे नाही, काही नाही म्हटले, मागच्या महिन्यात तुम्ही या जानकी मातेच्या लग्नाला चालले होते, जाताना तुमचा पाय एका दगडाला लागला आणि दगडाची बाई झाली. म्हटले हो, शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली, तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. म्हटले हो, मग तुमच्या पायानं जर दगडाची बाई होते तर माझी नाव लाकडाची, नाव माझी लाकडाची आहे, त्याला तुमचे दोन्ही पाय लागणार आहेत, तिथं तर एकच लागला, इथं दोन्ही लागणार आहेत, आणि दोन्ही पाय माझ्या नावेला लागले. नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी न वाली, आणि तुम्ही आता दुसरी कुठून, अरे म्हटलं असं कुठं होत असतं का, झाली ना म्हटले. म्हटलं मग आता एक काम करावं लागेल, तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हते, तुमच्या पायाच्या काय विचार करायचा आहे, पहिलं चरण शिकायचंय बरं या कथेतून. काय विचार करायला सांगितला संतांनी आपल्याला, संधीचं सोनं कसं करायला सांगितलं, कोणता भवसिंधू पार करायचा, कोणता पलीकडचा काठ गाठायचा, ऐका एवढी कथा समजली म्हणजे पहिलं चरण कळल. 1 वर्षभर ध्यानात ठेवा. आणि मग तो केवट म्हणतो प्रभू तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती, एक काम करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील, माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढेल आणि मग नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र 100 वाजायला लागले, त्यानं ती काठवट आणली. आता ही काठवट MS 90, MS 85, MS 75 जुन्या म्हाताऱ्यांना कळेल, आताची MS 16, MS 20 ला ती कळणार नाही. तिनं आता गुगलला म्हणायचं काठवट उखळ, मग ती अशी चित्रामध्ये येईल. ती काठवट आणली गेली, खाली मांडली गेली, इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे इकडे बघा, उजवा पाय असा काठवटीमध्ये मांडला, माझ्याकडे बघा, 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी ओतायला लागली. काय तिचं भाग्य, पाय धुवून काढला, उजवा खाली गेला, डावा पात्रात आला, डावा धुवून झाला, निघायचं की तो म्हटला उजवा आला ना खाली लावा, उजवा खाली आला की डावा खाली जायचं, त्याला माती लागायची, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचं, त्याला माती लागायची. अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाला, बायकोनं धुतले, आईनं धुतले, पोरानं धुतले, सगळ्या पाणी गावनं धुवून काढले, एक बी राहिला नाही, सगळ्यांनी पाय धुवून काढले. आणि मग रामप्रभू म्हटले अरे केवट, एक पाय खाली जाणार आहे, त्याला माती लागणार आहे, कुठपर्यंत पाय धुतो बाबा. तो म्हटला आपली बोलीच तशी आहे ना, मग तुमचा पाय जर माझ्या नावेला मातीचा लागला तर बाई होईल ना. म्हटलं मग एक पाय पात्रात ठेवा, एक पाय असा आधार ठेवा. बघा गड्या, विश्वाच्या मालकाला एका पायावर उभं केलं, केवटानं एका पायावर माणूस जास्त उभं राहू शकत नाही. माझा तोल चाललाय, मी जर असा माईक धरला मला 1-2 मिनिटं उभं राहता येईल, तसा प्रभू रामचंद्राचा एका पायावर तोल गेला आणि धरण्यासाठीचा सहारा म्हणून केवटाच्याच डोक्याचा सहारा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून रोज कीर्तन, रोज भजन, रोज पंगत, रोज कथा, रोज वारी, रोज भजन, अजून काही हात डोक्यावरती पडला नाही. काय केवटाचं भाग्य, हातही म्हणजे आशीर्वादही घेतला, पायही धुवून घेतले, प्रभूला नावेमध्ये बसवलं, नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला आणि जोरात जोरात केवट हसायला लागला. तर हसणाऱ्या केवटाला प्रभूने विचारलं का रे केवट, का हसतो. म्हटले प्रभू तुम्हाला फसवलं. म्हटलं मी आज काय फसवलं, कशाचा दगड, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय. म्हटलं म्हणजे इंद्रानास्तुभान नावाचं पातक केलं होतं, गौतम ऋषीने अहिल्याला श्राप दिला होता, त्यांची बाई दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, राम राम भजन कर, प्रभू येतील, तुझा उद्धार करतील. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाचं काही होणार नव्हतं. अरे म्हटले मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, एका पायावर उभं केलं, बायकोला पाय धुवायला लावले, पोरांना पाय धुवायला लावले, सगळ्या गावाला कुळाला पाय धुवायला लावले, आता म्हणतो काही नव्हतं. तर केवटाचं उत्तर ऐका. केवट म्हटला प्रभू आतापर्यंत या काठची माणसं पलीकडच्या काठाला खूप नेऊन घातली, खूप नेऊन घातली, आजपर्यंत तेच काम करत होतो. माणसं बसवायचो, पलीकडच्या काठाला नेऊन सोडायचो, 10 रुपये तिकीट घ्यायचो, कुणाला कधी 20 रुपये मागितले नाही. एखादा नडला आडला तर त्याला 200 रात्रीच्याला मागितले नाही. इमानदारीनं जगलो. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला न्यायचो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणायचो. मला माहिती होतं एक दिवस माझ्या इमानदारीचं फळ मला मिळेल. आणि प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात आलात, हो विश्वाचा मालक गतीर भरता, प्रभू साक्षी निवास शरणम सुरोत, हो म्या बोलविल्या बिदू बोले, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे तुझ्या बळे. असा विश्वाचा मालक, नावा तयार करणारा, नावाडी तयार करणारा माझ्या दरवाजात आला. आणि मला कळालं की आता ही संधी परत मला कधी मिळणार नाही, म्हणून प्रभू तुम्हाला फसवलं. नाथ आज मैं काह न पावा,
आज मला काय मिळालं नाही प्रभू. आज माझा काठ, आतापर्यंत पलीकडच्या काठाला खूप माणसं आणली पण मला पलीकडचा काठ मिळाला नव्हता. आज तुमचे पाय धुतल्यामुळं, आज तुमचा आशीर्वाद मिळाल्यामुळं माझा भवसिंधू पलीकडच्या काठाला गेला. संत म्हणतात एवढं शिका, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. रावया पार भवसिंधू, रावया पार भवसिंधू, रावया पार काळे महाराज यांचा पोरगा काशीनाथ लय गोड आहे, तो बी माझ्या कीर्तनात गातो. बाप गातो पोरगा गातो, शुद्ध बीजा पोटी असे बापच गोड गातो ना महाराज. काय गोड प्रमाण दिलं. क्षणोक्षणी हाची करावा विचार. काय सागर महाराज, निलेश महाराज काय गोड वाजवतो. असे गायक वादक असल्यावर मला भान राहत नाही. दोन कधी वाजतील नाही इतका नाही, फार गोड आहे. असे गायक वादक असे असले. हे आमचं काय, हे भास्करगिरी महाराजांचा भाग आहे, हा नारायणगिरी महाराजांचा भाग आहे, हा गंगागिरी महाराज, हे इकून राहुरी इकून नेवासा, हे आमच्याकडे आपल्या इकडे नेवासा शेवगाव इकडे बीड असे तुमच्यापर्यंत बरं का. इकडे काही विकत गायक वादक आणायची गरज नाही. जन्माला येतानाच पोरग स्वरात रडतच येतं. रडतानी स्वरात पोर येत आपल्याकडे. तिकडे खाली नगर एकदा सोडलं तुम्ही, तिकडे पुण्याकडे असा स्वर नाही. तिकडे इकत माणसं आणावे लागतात का, तिकडे पैसे लय येत ना महाराज. तिकडे पैसे जास्त, तिकडे आपल्यासारखे असे गायक वादक नाहीत. काय गोड अगदी वा. गायक तो उद्धरला. हे गुरुवारी भास्करगिरी महाराजांच्या फडावर तयार झालेली मंडळी. आमच्याकडे तिकडं मग गड आहेत महाराज. तुमच्याकडे फड आणि आमच्याकडे गड. आमच्याकडे गड नारायणगड, भगवानगड, वामन भाऊ गड. 5 फुटाला गड महाराज, 1 फुटाला महाराज. महाराजाचं कमीच नाही आमच्याकडे. त्याचं कारण दुष्काळ पडतो, जा आळंदीला, जा पैठणला. परिणामी खूप माणसं तयार झाली. असली पाहिजे ना महाराज, गुरुकुल असली पाहिजे, महाराज मंडळी असली पाहिजे. गोड अगदी असा बांधी आळी मिळविली मांदी. वैष्णव भाग्यवान बापू साहेब हा जिवंतपणे कष्ट केले आणि गेल्यानंतर एवढा चांगला कार्यक्रम या पोरानं बापाच्या निमित्तानं ठेवला. वा, मानाचा मुजरा या परिवाराला. धन्यवाद धन्यवाद. क्षणोक्षणी हाची करावा विचार. संधीचं सोनं करता येईल का, इमानदारीनं जगता येईल का, विश्वाचा मालक कधी माझ्या झोपडीमध्ये येईल का, मला कधी पलीकडच्या काठाला नेईल का. हो तरावया पार भवसिंधू महाराज. एवढी गडबड का करायची, नाशिवंत देह. त्याचं एकमेव कारण वरचा काळ येणारे. आयुष्य खातो काळ, सावधान क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं. साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है क्या भरोसा है, क्या भरोसा है. सांस रुक जाएगी चलते चलते,
सांस रुक जाएगी। ओ चलता चलता सांस रुक जाएगी, चलते चलते सांस रुक जाएगी, क्षमा बुझ जाएगी, जलते जलते दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, रोशनी का भरोसा, भरोसा, माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे मरावं लागणार आहे। लय फॅरन लवली लावू नका, लय पावडर लावू नका, लय भारीतले फोटो काढू नका, एक दिवस म्हातारे होणारे। सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी, शरीराची ठेवायचं। सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी, शरीराची होय माती, नाशिवंत देह जाणार, नुसता नाही जाणार, सकळ जाणार, सकळ सकळ। त्या कोरोनाच्या काळात एक जणानं एका नेत्याला लिहिलं होतं, आमका आमका नेता देशाला लागलेला कोरोना आहे। बरं, कोणाबद्दल तर आपल्याला काही माहिती नाही, पण काय लिहिलं होतं, आमका आमका नेता देशाला लागलेला कोरोना आहे। त्याच्यात खाली एक जणांना कमेंट लिहिली होती, लय भारी लय भारी, ऐका कमेंट काय लिहिली ते ऐका, काळजीच करू नका, सगळ्या प्रकारचा कोरोना निघून जाईल। गेला की नाही कोरोना, गेला की नाही कोरोना गेला, जो लिहित होता तो गेला, ज्याच्याबद्दल लिहिलं तो पण गेला, वाचणारा पण गेला। नाशिवंत देह जाणार, सकळ जाणार। साखरे महाराज लय भारी कीर्तन, अरे काही नाही काही नाही काही नाही काही नाही, सगळे जाणार आहेत। का आयुष्य खातो काळ सावं, काय केलं पाहिजे, संत समागमे धरावी आवडी, संत विचारात आलं पाहिजे, माऊलीच्या विचारात आलं पाहिजे, तुकोबारांच्या विचारात आलं पाहिजे, आणि त्याला उशीर करू नका, करावी तातडी परमार्थी, लवकर मार्गी लागा। का तुका म्हणे य लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धोरणी भरुणी राहो, विठोबा कुमार एवढ्या वेळेमध्ये 4 चरण काही सुटूच एवढ्या चाली आपल्या आता होऊ शकत नाही, म्हणून शॉर्टकट बाकीचे 3 चरण एका चरणावर भर दिला, क्षणोक्षण हाची। बरं का, हा विचार करा। खूप कथा सांगितल्या, धृतराष्ट्राची, माऊलीची, केवटाची खूप कथा आहेत, घरी घेऊन जा आणि असा विचार करा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। एक 10 मिनिटं राहिलेत आपले, त्यातले 5 मिनिटं बापाला आणि 5 मिनिटं चालीला। खूप गायक आहेत, 5 मिनिटं बापाला आणि 5 मिनिटं चालीला। 12:30ला सगळे मोकळे झालेले असतील, 10:30 ते 12:30 आपल्या वेळेच्या बाबतीत हात नाही धरायचा, अर्धा तास आधी हजर राहतो आणि तंत वेळेत सोडतो, अजिबात 1 मिनिटं इकडं तिकडं नाही, एक 5 मिनिटं ऐका फक्त। बरोबर 10 मिनिटं आपल्या घड्याळीत 12:30ला राहिले, इथं पत्रिकेला वेळ 12:30ची, बरोबर 12:30ला कीर्तन संपेल, पुष्पवृष्टी फलो आपलं सगळं उरकेल, फक्त माझ्याकडे बघा, ऐका ऐका। 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दारे धरणारा बाप असतो। आमचे स्वप्नील महाराजच नाही, हे स्वप्नील महाराज तुवर यांनी यांच्या घरी माझं कीर्तन ठेवलं होतं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा बन घेतला होता, ते कैलास बुवा ओंकार महाराज लय खर्च केला होता, आणि बाप सांगताना हा स्वप्नील महाराज रडला, महाराज खूप का, बाप तो बाप असतो महाराज। आता आमचं सूरज दादा आहे ना, पूजाताई आहे ना, त्यांना आज विचारा तुम्ही, सारखं या फोटोकडे पाहून त्यांना बापाची आठवण येत असते। तुमची फार आठवण येते बाबा, ओ बाबा, थोडी रागवा,
तुमची फार आठवण येते ओ बाबा बाबा नयनी अश्रू येते आमच्या डोळ्याला पाणी येते बाबा का बरं असं आजांतरी तुम्ही आम्हाला सोडून गेला असंच असतं मायबाप निघून गेल्यावर त्यांची आठवण येत असते मायबाप आपल्याला घडवत असतात खूप कष्ट करतात बाप करी जोडी लेकुराची तुकोबारांचा अभंग आहे बरं का काथ्यामध्ये तुकोबारांनी बाप सांगितला बरं बाप करी जोडी लेकुराची आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धर जगात तुम्हाला लोक नोकर बनवतील हाताखालचं बनवतील ते तुमचे मालक बनतील पण तुम्हाला मालक बनवणारा फक्त तुमचा बाप असतो ध्यानात ठेवा कोणी नाही महाराज संत सांगतात एकाएकी केला मिरासीचा धर मालक बनवतो त्याच्या फाटक्या सदऱ्याला कोण असतो बाप त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले मला कसस होत या कुणी बापू म्हणताना कुणी दादा म्हणताना कुणी बाबा म्हणताना वरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगता माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना वरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगतान 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दारे धरणारा बाप असतो 1 क्विंटलचं पोता आहे नेवाशाला राहुरीला नगरला 50 क्विंटलची ट्रक खाली करणारा बाप आहे ओ माझा पोरगा श्रीमंत असला पाहिजे माझ्या पोराचं हॉटेल असलं पाहिजे माझ्या पोराला चांगलं घर असलं पाहिजे माझ्या मुलाची येणारी पत्नी खूप खोड निघाली बापच करतो महाराज व्यवहारामध्ये फक्त बाप असतो पाठीचा खाना खराब झाला की शरीर खराब होतं आणि घरातला कणारूपी हा बाळकृष्ण नावाचा बापूसाहेब नावाचा बाप गेला की घर अंधारामध्ये जातं खरंच सांगतो रे खरंच सांगतो गड्या त्या बापाला कधी रडू नका आज या दादाचा बाप नाही राहिला 2 तासापासून कीर्तन केलंय अनंत कथा ऐकल्यात भजन केलंय नाचलोत गायलोत गोड प्रमाण झाली गोड पखावज वादन 2 तास कधी गेले कळाले नाही महाराज पण ऐका एवढं गोड कीर्तन त्या बापासाठी त्यांनी ठेवलं त्यांचा बाप आता नाही आपला बाप जर घरी असेल तर या 2 हातानं बापाला जेव घाला चालता येत नसेल तर चालवा जेवता येत नसेल तर काला करून जेव घाला तुमच्या बापानं बंगला बांधला रे तुमच्या बापानं हायवेची शेती सांभाळून ठेवली रे तो जर बाप नसता तर व्यवहारात तुम्हाला कुठली किंमत नसती ऐका 2 कीर्तन असतील ना भाग्यवंत साहेब माझा बाप 2 निरो इस्त्री करायचा फेट्याची घडी घालायचा माझी टोपी काढून ठेवायचा म्हणायचं दादा तुम्ही का करता अरे तू कीर्तन करतो ना बापासारखा आनंद नाही महाराज माऊलीने खूप उदाहरणं दिलीत ज्ञानेश्वरीमध्ये बाळक बापाची ताटीर घे बापा तिची जेवू लागे की संतोष लेनी वेगे मुखची ओढवी जेवता जेवता लहान बाळ बापाच्या कानात मारतो हो सगळं गाव ज्याला घाबरतं बाळ त्याच्या कानाखाली मारतं तर बाप अजून त्याच्या तोंडात घास भरतो जगामध्ये फक्त बाप असतो रे जेवढी आई महत्वाची आहे तेवढाच्या जगामध्ये बाप महत्वाचा आहे ही दगडासारख्या हृदयाची माणसं रडायला लागली त्यांच्या सूरज दादाला रडू यायला लागलं त्या महिला मगाशी पासून रडतायत मला बाप नाही मला विचारा बाण लागला होता श्रावणाला आणि श्राप दिला होता त्याच्या बापानं दशरथाला हे राजा आमच्या पोराला बाण मारतो आणि आम्हाला प्यायला पाणी आणतोस लक्षात ठेव आम्हा सिद्ध झाले पुत्र दुःख परी तू पावसी पुत्र शोक 4 मुलं असतील तुला पण एका बापाचा श्राप आहे
अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल, हा बापाचा श्राप जिवंतपणे कधी घेऊ नका. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. तुम्ही अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, खूप कीर्तन आहेत. तानाजी आहे, येसाजी आहे, मुरारबाजी आहे, खूप कीर्तन आहेत. बापाबद्दलचे आहेत, आईबद्दलचे आहेत. आता आमचे निवेदक आलेत, इतका सुंदर निवेदन करतो आमचा राजा. आता कीर्तन झाल्यावर बोलेलच तो. आता फार गोड, अगदी राहुरी तालुक्यातला एक नंबरचा व्यक्ती येतो, फार छान अगदी. अगदी असा सुंदर कार्यक्रम ठेवला, काय गोड या मंडळीनं गायलं. एकच विनंती आहे, आज 2 पिशव्या घेऊन हा बापूसाहेब नावाचा बाप निघाला असेल वर, तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये या 2 मुलांना दिलेले संस्कार, एवढी सुंदर सांभाळलेली शेती, लोकांच्या भोजनाची व्यवस्था करून उद्योग आणि इमानदारीनं काम करणारा बाप पिशवीतून बाहेर पडला असेल. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आमचा बाळकृष्ण नावाचा बापूस नावाचा बाप देवाच्या पायाजवळ राहावा म्हणून या 2ही मुला मुलींनी, त्यांच्या भावांनी, त्यांच्या जंगले पाटील परिवारानं ठेवलेलं कीर्तन, ज्ञानोबा तुकोबा केवट तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते, एवढा सुंदर माल बाहेर पडला. आणि भगवंताच्या लालबुंद प्रकाशात 12:25 आज तुमचे वडील स्थिर झाले. हात वर करून त्यांनी या पोरांना आशीर्वाद दिला. पोरांनो, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, माझ्यासाठी कीर्तन ठेवताय, माझ्या कृतज्ञतेला जपताय, माझ्या संस्काराची शिदोरी सांभाळून ठेवताय, एवढा समाज जमलाय. या सगळ्या पोरांना त्यांनी आशीर्वाद दिला. जरी मी आज तुमच्यात नसेल, तू का म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती भावे दया. हात वर करून बापाचा आशीर्वाद मिळाला आणि आज हा बाप देवाच्या पायावर स्थिर झाला. 2 तास आपण त्या बापाला श्रद्धांजली वाहिली. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा, सगळ्यांनी करा. ऐका गड्या, तुमचा नेवासा तालुका माझ्या माऊलीनं पदस्पर्शाने पावन झालेला आहे. माऊलीचं आणि तुकोबारायांचं भजन करा, सगळं मिळेल. हात वर करा. ज्ञानोबाराया माझ्या व्यवहार
आयुष्य खातो
हनुमान चालीसा प्रत्येकाच्या हातात आली असेल, ज्याला आली नसेल त्यांनी इथून घेऊन जा. माझ्याकडे पण काही द्या, आमच्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना देऊ आपण. आणि ही जी हनुमान चालीसा आहे ही संध्याकाळी 6:30 ते 7:15 या वेळेत तुम्ही 2, 3, 5, 7 वेळेला वाचा. तुमच्या पोरांना वाचायला लावा. तुम्हाला मी खरं सांगतो, त्या वेळामध्ये हनुमंतरायचा आपल्या मृत्यू लोकात वास असतो बरं. वेळ ध्यानात ठेवा. संध्याकाळी 6:30 ते 7:15 या वेळात तुम्ही एकदा तरी वाचा, दोनदा तरी एकदा दोनदा वाचली की पाठ होऊन जाते. 5 वेळेला 10 वेळेला वाचली तर पाठ होते. तुम्हाला फळ सांगतो त्याचा, जो 7:12 पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई. साधे साधे सुख तर मिळतीलच तुम्हाला, पैसे मिळतील, धन मिळेल, मान मिळेल, पण पोरं हुशार होतील, पण महासुख होई. जीवनामध्ये दुःख पचन करण्याची ताकद संप्रदायानं, अध्यात्मानं मिळते. एवढं गोड काम तुम्ही केलं बघा. ग्रंथ वाटपाचं काम. बेलं नुसते नेऊ नका घरी, झाडे लावाय, त्यांची आठवण म्हणून लावा. आपल्याला दिलेत ना त्यांनी. 60 वर्षाचे होते त्यांचे वडील. 60 वर्षात तर संसार सांभाळलाच, मुलांना संस्कार दिले, पण जाता जाता या मुलांना लोकाला द्यायचं शिकून गेला हा बाप. बघा, देणं शिकवणारा बाप पाहिजे. नाही तर आता बाप देत नाही महाराज. हो, झाड दिलंय, चालीसा दिली, अन्नदान दिलंय, पंगत दिली. वा, खरंच बाळा, या माझ्या सुरज दादाला, त्यांच्या सगळ्या परिवाराला, सगळा जंगले पाटील, ही सगळी त्यांची आई असेल, भाऊ असतील, सगळी ते बाबा तिकूनच असं करत आले. वा, गोड कीर्तन ते तिकूनच म्हणत आले. एवढं 2-2.5 तास मी कीर्तन दिलंय. त्याचं एकमेव कारण, बाप फार सुंदर गोड आहे, गंध लावणार आहे, हिंदू आहे, आणि मुलं फार गोड आहेत. कीर्तन घरी घेऊन जा. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय. ऐका, 5 मिनिटं त्यांना बोलू द्या, आभार मानू द्या, महत्वाच्या लोकांची श्रद्धांजली घेऊ द्या. जास्त नाही, पण 2-4 जण बोला. आणि सगळ्यांनी आपण सगळे एवढ्या कीर्तनातून त्यांना आदरांजली मिळाली.